भंडारा बायपास हायवेच्या कामामुळे उद्भवलेल्या समस्या तात्काळ मार्गी लावावे असा इशारा जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी दिला आहे। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांनी तसेच बांधकाम करत असलेल्या श्री साई समर्थ बांधकाम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोज शुक्रवारला दुपारी 4 वाजता भंडारा तालुक्यातील उमरी दौडीपार कोरंभी येथील शेतकऱ्यांच्या हायवेच्या कामामुळे उद्भवलेल्या समस्या मोक्यावर जाऊन ऐकून घेतल्या। शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी पुढाकार घेत नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना मोक्यावर घेऊन गेले। भंडारा तालुक्यातील गणेशपूर जिल्हा परिषद येथून बायपासच्या कामाची सुरुवात झालेली असून काम शेवटच्या टप्प्यावर आहे। प्रगतीपथावर सुरू असलेला हायवे हा फार उंच आहे, 10 ते 20 फूट उंचीवर आहे। उमरी दौडीपार कोरंभी या भागातील शेतकऱ्यांच्या शेतामधून हा हायवे गेलेला आहे। या हायवेमुळे परंपरागत शेतकऱ्यांच्या शेतावर जाणारे पांधन रस्ते हे प्रभावित झालेले आहेत। अनेक शेतकऱ्यांची शेती ही 2 भागात विभाजित झालेली आहे। स्वतःच्या शेतीवर जाण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा प्रश्न उद्भवलेला आहे। नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी हायवेचा प्लॅन बनवतेवेळी या सर्व गोष्टी लक्षात घेतलेल्या नाहीत। आज रोजी सुरू असलेल्या हायवेच्या कामामुळे शेतकऱ्यांना आपली शेती पडीत ठेवण्याची वेळ आलेली आहे। दौडीपार उमरी शिवारात हायवेच्या कामामुळे नैसर्गिकरित्या पाणी वाहणारे छोटे नाले सुद्धा प्रभावित झालेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वमालकीच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। शेतकऱ्यांच्या शेतीने तलावाचे स्वरूप घेतलेले आहे। मागील 4 वर्षा अगोदर दौडीपार उमरी रस्ता तयार करण्यात आला होता। सदर रस्ता हा हायवेच्या बांधकामामुळे प्रभावित झाला आहे। त्याला पर्यायी रस्ता तयार करून देण्याचा काम हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाचे होते, परंतु त्यांनी तो रस्ता बंद केला। वारंवार शेतकऱ्यांकडून सदर रस्ता पूर्ववत करून देऊन रस्ता सुरळीत करण्याकरिता शेतकऱ्यांच्या मागणीवर नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाकडून सातत्याने दुर्लक्ष होत आहे। जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी लेखी स्वरूपात नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया प्रोजेक्ट डायरेक्टर सिन्हा यांच्या नावाने पत्र दिला आणि हायवेमुळे उद्भवलेल्या शेतकऱ्यांचे शेतरस्त्यांचे प्रश्न, बेला दौडीपार रस्ता, पिंडकेपार कोरंभी रस्त्याची समस्या तसेच दौडीपार रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूने फुलमोगराकडे जाण्याकरिता थेट सर्व्हिस रस्ता तयार करून देण्याची मागणी केली। लवकरात लवकर सर्व समस्या मार्गी लावण्यात यावे असे जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्या वतीने नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना सांगण्यात आले। जनसामान्यांचे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावले नाही तर लोकांना आणि शेतकऱ्यांना सोबत घेऊन नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विरोधात जन आंदोलन करण्यात येईल, म्हणून प्रशासनाने समस्यांची दखल घ्यावी, अन्यथा होणाऱ्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची राहील, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोज शुक्रवारला दिला आहे।